कृष्ण आपलाच आहे, फार गृहीत धरून बसू नकोस. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. मलये भिल्ल पुरंदरी चंदन तरुकाष्ठम इंधनम कुरुते. असं होतं. अतिपरिचयात अवज्ञा होत असते बाबा. आपलाच आहे आपलाच आहे असं म्हणून त्याची अवज्ञा करतोस काय? अनादर करतोस. अतिपरिचयात अनादर होतो. माणूस बाहेर मोठा असतो पण आपल्या जास्त घट्ट मैत्रीतला असला की तो मोठा असूनही आपण त्याच्या पाठीवर थाप मारतो, त्याच्या गळ्यात हात घालतो. बाहेर लोक त्याच्या जवळ जायला घाबरतात पण आपण त्याच्या गळ्यात हात. अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवती. लोक रोज घरामध्ये यायला लागले की त्यांचा अनादर होतो. रोज तुम्ही एका मित्राच्या घरी जा, एखाद दिवशी त्या मित्राची बायको म्हणतेस भाऊजी थोडी साखर आणून द्यावं, म्हणणं कामाला लावणारच ती. रोज तुम्ही जाऊन तिच्या घरी चहा पिणार, ती एखाद दिवशी कामाला लावल्याशिवाय सोडेल काय? भाऊजी एवढं भाजी आणून द्यावं, लावणारच ती कामाला. हे जरा बाहेर गेलेत भाऊजी जरा अमुक आणून द्यावं, तर तमुक करून द्यावं. काय आता ती बाईच आहे, ती काही सांगू शकते. रोज तुम्ही जाऊन आपली किंमत कमी करून घेताय कशाला? रोज जायचं. ती म्हणणारच आहे की भाऊजी एवढं माझ्या चपलीला खिळा ठोकून आणावं, म्हणणारच ती. कशाला मरमर करायची तिथं? रोज मरमर कशाला? कधी क्वचित जावा, आपला मान राखून घ्यावा. पण अतिपरिचयात अवज्ञा संतत गमनात अनादरो भवति. अनादर निर्माण होतो. अतिपरिचय झाला अनादर होतो, अवज्ञा होते. रोज गेला अनादर निर्माण होतो. पण यालाही एक अपवाद आहे. सुभाषितकारांनी तोही अपवाद सांगितला. अतिपरिचयात अवज्ञा इति एतद वाक्यम वृषैव तद्भाती अतिपरिचिते अपि अनादौ संसारे अस्मिन् न जायते अवज्ञा. अतिपरिचयात अवज्ञा होते असं तुम्ही म्हणता ते खोटं आहे का? कारण संसाराचा अनंत काळाचा परिचय असूनही संसाराची अवज्ञा कोणी करायला तयार नाही ना. तिला त्या संसाराला मात्र सगळेच मान देतात, त्याचा अनादर कोणी करत नाही. जा कृष्णाला आमंत्रण दे. दादा जाऊ ना, काय एवढं त्याच्यात? धर्मराज म्हणाले अर्जुना, अरे तो दुर्योधन आहे बाबा, तो वेळ साधेल, डाव साधेल. आपण जायच्या आत तो जाईल. आणि कृष्णाला जर दुर्योधनाचं पहिलं आमंत्रण गेलं आणि कृष्ण जर कौरवांच्या पक्षात गेला तर युद्ध ज्या क्षणी ठरलं त्याच क्षणी संपलं असं समज. कृष्ण आपल्या पक्षात नसेल तर काहीच खरं नाही. आपली बाजू सत्याची असो अथवा असत्याची असो, कृष्ण आपल्या पक्षात नाही, आपला विजय नाही. युद्ध होणार नाही, मी करणार नाही. दादा जाऊ ना. अरे जाऊ ना काय करतोस? जा. दुर्योधन राजकारणी आहे, त्याला हे फार चांगलं कळतं कोणती वेळ कधी साधावी. तुम्ही आधी कितीही मोठा तुमचा प्रचार करा, आदल्या दिवशीची रात्र महत्वाची असते. वेळ साधावा लागतो महाराज, डाव साधावा लागतो. आणि राजकारण्यांनाच हे जमतं. आदला दिवस महत्वाचा. लवकर जा तू. वेळ गेली, दुर्योधनाकडे भगवान गेले तर युद्ध संपलं. शेवटी एके दिवशी वैतागून अर्जुन बाहेर पडला कृष्णाला आमंत्रण देण्याकरता. योग असा की अर्जुन ज्या वेळेला द्वारकेमध्ये गेला, रथ घेऊन रथातून उतरला, त्याच वेळेला अर्जुनाने पाहिलं की अर्जुनाच्या पूर्वीच दुर्योधनाचा रथ येऊन उभा होता. अर्जुन म्हणाला आता दोन्हीकडून मार. भगवान त्या पक्षात गेल्यामुळे हरणं तर नशिबाला आलंच, पण दादा आता आपल्याला मारल्याशिवाय राहत नाही. सांगत होतो आधीपासून जा 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 जा. गेले ना कृष्ण त्या पक्षात, मरा आता. दादा बोलल्याशिवाय राहणार नाहीत. दोन्ही बाजूनी मार खावा लागणार. दुर्योधन तर आधीपासून दिसतोय, त्याचा झेंडा लावलेला रथ तिथं दारात उभा आहे, म्हणजे दुर्योधन आपल्या आधी आलाय. आणि आधी आलाय म्हणल्यानंतर देवाला सांगून पहिलं आमंत्रण तो देवाला देणार. आणि धर्मयुद्ध असल्यामुळे देव तिकडे जाणार. गलितगात्र झाला, तिथंच सगळं सुरू झालं. वेपतुश्च शरीरे मे रोमहर्षस्य जायते. अंगाला घाम सुटला, थरथर कापायला लागला, बोबडी वळायला लागली.
पण करतो काय बिचारा? वेळ निघून गेली, निघून गेलेली वेळ परत येत नाही. जीवन आपलं चालू असणारं जीवन मागे नाही आणता येत ना, पुढे नेता येत नाही, मागेही आणता येत नाही. त्याच्या कालाची गती आपल्यालाच राखावी लागते. त्याच्या वेगाची गती, जीवन वेगाची गती आपल्याला राखावी लागते. त्याच्याकरता जे काही आम्हाला करणं आवश्यक आहे ते आम्हाला करावं लागतं. जीवन म्हणतं तुम्ही मागे पडलात मागेच पडा, पुढे गेलात निघून जा. माझी ही गती आहे, तुम्ही माझ्याशी सामंजस्य करा. वाईट वाटलं, डोळ्यातून पाणी आलं. पण आता आलोच आहोत द्वारकेत, तर हारलो, पाया पडायला काय बंदी आहे काय देवाच्या? हारलो तर हारलो, युद्ध तर गेलं हातातून, राज्य तर गेलं, दादाच्या शिव्या खाणं तर नशिबाला आलंच. पण आता आलोच आहोत तर कृष्णाच्या पाया पडणं याला काही कुणाचं बंधन आहे का? तो जरी कौरव पक्षातला असला तरी देवच आहे ना, पाया तर पडलं पाहिजे ना. दर्शन घेऊन जाऊ. सेवकाला विचारलं, बाबा कुठे आहेत भगवान कृष्ण, कुठे? सेवकाने सांगितलं महालात आहेत, त्यांच्या महालात. अर्जुनाने भीत विचारलं, अजून कोण कोण आहे? सेवकाने सांगितलं, दुर्योधन महाराज बसलेत. अर्जुन म्हणलं संपलं, आता आशा ठेवण्यात काहीच अर्थ नाही, संपलंय सगळं. पण दर्शन घेऊन जावं, सांगावं की देवा ही शेवटची भेट, ह्याच्या पुढची भेट नाही. तुम्ही नाहीत म्हटल्यावर आमचा प्राणच गेलाय. महालात अर्जुन गेला देवाच्या, आणि तिथं असं दिसलं की भगवान पलंगावर झोपलेले, अजून उठले नाहीत. दुर्योधन बसलाय, पण देवाच्या उशाला एक खुर्ची होती, त्या खुर्चीवर दुर्योधन बसलेला आहे. भगवान अजून झोपलेत. भगवंताच्या पायाजवळ एक खुर्ची आहे, ती अजून रिकामी आहे. हे बघितल्यावर अर्जुनाला इतकं हायसं वाटलं. पुन्हा आशेचा किरण. ज्या अर्थी दुर्योधन आलाय पण देव उठले नाहीत, त्या अर्थी अजून देवाला आमंत्रण मिळालेलं नाही, अजून आशा आहे. दुसरा आनंद याचा झाला की अजूनही माझी जागा देवाच्या पायाजवळची दुर्योधनाने घेतलेली नाही, माझी जागा अजून रिकामी आहे. आनंद वाटला. दुर्योधन उशाला बसला. दुष्ट लोक सहसा डोक्यावर बसायचा प्रयत्न करतात, भक्त पायाजवळचा प्रयत्न करतो. पायाची जागा रिकामी आहे, धन्य आहे. देवाने अजूनही मला खाली पडू दिलेलं नाही, अजून मला दूर केलं नाही, अजून त्यांना जाग आली नाही, झोपलेले त्या अर्थी अजून आमंत्रण मिळालं नाही. अर्जुन पटकन गेला, देवाच्या पायाजवळ जाऊन बसला. प्रसंग पहा. भगवान पलंगावर झोपलेले, उशाला दुर्योधन बसलाय, पायाला अर्जुन बसलाय. अर्जुन आणि दुर्योधन यांची तोंड एकमेकांच्या दिशेला आहेत आणि मध्ये पलंगावर भगवान झोपलेले. गंमत अशी असते, एक मानसशास्त्र पहा. ज्यांच्याकडे आपलं काम असतं त्यांच्याकडे आपण गेलो आणि ती व्यक्ती जर झोपलेली असली, आपलं काम महत्त्वाचं असलं, गडबड असली आणि ती व्यक्ती झोपलेली असली, उठवता येत नसलं आणि बसावं लागलं तर माणसं शांत बसत नाहीत. खोकलतील तरी, शिंकतील तरी, तांब्या पेला जमिनीवर पाडतील तरी, कारण नसतं, काहीच नसतं, तो उठावा एवढीच अपेक्षा असते. अर्जुनाचं खाकरून झालं, दुर्योधनाचं झालं. भगवान उठले नव्हते असं नाही, कारण ते कधी झोपतच नाही, ते जागेच होते. पण त्यांना उठवायचं कसं काय? झोपलेल्याला उठवता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला कसं उठवायचं? दुर्योधन ज्या वेळेला आला तेव्हाच भगवान उठलेले होते, पण दुर्योधन आल्याबरोबर, उठल्याबरोबर ह्याचं तोंड कशाला बघा म्हणून पुन्हा झोपले. डोक्यावर पांघरून घेतलेलं झोपले.
अर्जुनाचा आवाज आल्याबरोबर भगवंताने ओळखलं, आला माझा अर्जुन, आलं. आता उठायला भक्ताचं तोंड बघायला हरकत नाही. उठल्याबरोबर दुष्टाचं तोंड नको, भक्ताचं बघायला हरकत नाही. अर्जुन आला, उठलं पाहिजे. पण नक्की आवाज आल्यासारखा वाटला, पण दुर्योधन राजकारणी, कारण हल्ली कोणी कुणाच्या आवाजात काय बोलेल काही सांगता येत नाही. कोणीही कुणाच्याही आवाजात हल्ली काहीही बोलू शकतं. दुर्योधन राजकारणी असल्यामुळं त्यांनी जर अर्जुनाचा आवाज काढला तर काय करावं? मग अर्जुन आला कसं ओळखायचं? एकाने मला सांगितलं, भगवंतानी डोक्यावरून पांघरून घेतलं होतं, त्या शालीला एक भोक पडलं होतं, त्या भोकातून बघ. अरे तो त्रैलोक्य साम्राज्याचा अधिपती आहे, त्याच्या शालीला भोक असेल काय? भगवंताच्या शालीला म्हणे भोक पडलं होतं, त्या भोकातून भगवंताने बघितलं, अर्जुन आला. आणि मग भगवंताला कळलं अर्जुन आला. भगवंताने ठरवलं आता उठायचं. माणूस झोपलेला पलंगावर तो कसा उठतो? आपण कसे उठतो? झोपलेला असतो, प्रवचनातलं सोडून द्या, पलंगावरचं म्हणतो. घरी झोपल्यानंतर उठताना कसे उठतो आपण? पहिल्यांदा असं डोळे उघडतो, इकडे तिकडे बघतो, आळक देतो, इकडे बघतो तिकडे बघतो, मग एका अंगावर होतो, उठतो, बसतो, पाय खाली सोडतो, असं करतो ना. भगवंताने विचार केला, आपण डोळे उघडले, आळोखे पिळोखे देऊन इकडं बघितलं की दुर्योधन दिसणार, इकडं बघायचं नाही. म्हणून भगवान जे असे आडवे झोपले होते ते सरळ काटकोनात असे उठून बसले. जे झोपले होते ते असे उठून बसले, ते सरळ अर्जुनाकडे, अर्जुनाचं तोंड बघितलं आणि भगवान उठून बसले असं कळल्याबरोबर अर्जुन म्हणाला, देवा माझं आमंत्रण पहिलं बरं का. दुर्योधन बसला होता मागे. दुर्योधन म्हणाला, ओ आमंत्रण देणारे, मी पहिला आलोय. अर्जुन म्हणाला, कोण पहिला आलाय याच्याशी काय कर्तव्य? आमंत्रण कुणी पहिलं दिलंय? मी दिलंय, देव माझ्या पक्षात. दुर्योधन म्हणाला, ती नाही, असं वागून चालत नाही, हे काही धर्मयुद्ध आहे, तुम्ही मला, तू धर्मानं वाग. धर्म दुर्योधन अर्जुनाला शिकवतोय, तू धर्मानं वाग, मी पहिल्यांदा इथं आलोय म्हणजे आमंत्रण देण्याचा मान मला पहिला. अर्जुन म्हणाला, मान दिला म्हणजे तुला जर मान नको असला तर मी काय करू? मी आमंत्रण पहिलं दिलंय, देवाने स्वीकारलंय. बरं, देवही असे हुशार, अर्जुनाने सांगितलं, देवा माझं आमंत्रण पहिलं बरं का. देवाने लगेच म्हटलं, येतो. हां, म्हणजे त्यांनी विचार केला नाही की जावं न जावं किंवा कधी आलास, अरे आमंत्रण घेऊन नंतर तू कधी आलास, किती वेळ झाला, हे विचारलं नाही. त्यांना माहिती होतं, हे विचारेपर्यंत मागून दुर्योधन म्हणेल माझं आमंत्रण पहिलं. भगवंतानी पटकन आमंत्रण स्वीकारून टाकलं. दुर्योधन भांडायला लागला. भगवान म्हणाले, अरे आता युद्ध तिथं करायचंय कुरुक्षेत्रावर, तुम्ही इथंच काय सुरू करता? माझं आमंत्रण पहिलं, तिथं भांडणार आहात काय माझ्या महालात? कुरुक्षेत्रावर जायचंय, तिथं युद्ध होणार, काय करायचं काय? भगवान म्हणाले, वाटणी करा. म्हणजे वाटणी करा म्हणजे राज्याची नाही, माझी वाटणी करा. म्हणजे तुमची वाटणी म्हणजे तुम्ही कमरे खालून अर्धे अर्जुनाकडे आणि कमरेच्या वरचे माझ्याकडे, असं थोडंच करणार आहात? भगवान म्हणाले, तसं नाही. मग मी वाटणी करतो. काय वाटणी आहे? एका बाजूला माझी नारायणीय सेना लढेल आणि दुसऱ्या बाजूला मी एकटा असेन, कोणतंही शस्त्र हातात न धरता मी 4 गोष्ट जिथं आडेल तिथं मार्गदर्शन करेन. न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या 4 गोष्टी सांगेन युक्तीच्या, तेवढं सांगेन. मी युद्ध करणार नाही, निशस्त्र राहणार आहे. आणि माझी नारायणीय सेना, जी कृष्णाची सेना म्हणून जगात प्रसिद्ध आहे, ती एका बाजूला लढेल आणि एका बाजूला निशस्त्र असणारा मी असेल. वाटण्या झाल्या, कुणी निवडायचं? भगवान म्हणाले, याचं धर्मशास्त्र. काय शास्त्र आहे? मनुस्मृतीने या बाबतीत असा विचार केला. मनुस्मृती असं म्हणते, जेव्हा भावाभावाच्या वाटण्या व्हायच्या असतात, जे काही मिळकत असेल ती जर विभागायची असेल, विभागणी करायची असेल, तर त्याचे विभाग करायचा अधिकार मोठ्या भावाला आहे. विभाग करावेत मोठ्या भावाने. आणि निवडलेल्या विभागात, ते केलेल्या विभागातली निवड करायचा पहिला अधिकार सगळ्यात लहान भावाला आहे.
शास्त्राची मांडणी अशी आहे, विभाग करावेत मोठ्या भावाने, नाहीतर काय होतं, मोठा भाऊ सगळी सुपीक जमीन एकाच बाजूला ठेवेल आणि निवडताना स्वतः तेवढंच निवडेल नाही, म्हणून त्याने विभाग करायचे आणि सगळ्यात लहान भावाने पहिल्यांदा निवडायचं. भगवान म्हणालेत विभाग मी केलेत, नारायणीय सेना एका बाजूला, मी एका बाजूला. तुमच्यात लहान कोण आहे? अर्जुन म्हणाला मी. आता हे देवाला माहित नव्हतं काय? सगळं माहिती असूनही काहीही माहिती नाही असं दाखवणं, याचं दुसरं नाव कृष्ण असं आहे. याचं नाव भगवान श्रीकृष्ण. तुमच्यात लहान कोण आहे? अर्जुन म्हणाला मी आहे. मग अर्जुना तू निवड, तुला काय पाहिजे? मी पाहिजे का नारायणीय सेना पाहिजे? अर्जुन म्हणाला देवा सरळ आहे, तुम्ही पाहिजे. भगवंतानी दुर्योधनाला विचारलं, ठीक आहे. दुर्योधन म्हणाला मला इथेच पाहिजे होतं. हातात तू युद्धात काही करणार नाही सण उगा, तिथं काही तत्वज्ञान ऐकायला जायचे कुरुक्षेत्रावर? अरे युद्ध करणारा पाहिजे. बरं झालं न लढणारा तू मला नकोच होतास, नुसता येऊन काय करू, तुझं ऐकू? त्याच्यापेक्षा युद्ध करायचंय तिथं ती सेना पाहिजे. युद्धामध्ये सेना निवडावी, बरोबर आहे. जिथं जे पाहिजे ते निवडावं, नको तिथं नाही ते काय निवडू नये. बरं झालं तुझा तिकडं. अर्जुनाला बरं वाटलं, देवाला बरं वाटलं. अर्जुन म्हणाला देवा बरं झालं. भगवान म्हणाले बरं झालं नाही, बरं केलं. हे झालं नाही, हे हेतुतः केलेलं आहे, मी केलं म्हणून झालंय. बरं झालं काय? हे काही तुझ्या प्रारब्धात होतं काय? मी मुद्दाम म्हटलं लहान कोण आहे म्हणून, निवड मी केली आहे आणि तुला अधिकार दिलाय, तरी मला धाकधूक होतीस. तू जर म्हणाला सेना पाहिजे म्हटलं तर मी मेलो असतो. कथा संपली. सांगायचं काय ह्याच्यात? न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. या चार युक्तीच्या गोष्टी भगवंतानी ज्या सांगितल्या, या चार गोष्टींनीच अर्जुनाच्या जीवनाचं कल्याण झाले. गीतेमध्ये या चारच गोष्टी महत्वाच्या आहेत. बाकीचे 696 श्लोक हे या चार गोष्टीची सिद्धता करण्याकरता केलेले युक्तिवाद आहे. श्लोक गीतेत चारच जे भगवंताच्या मुखात आलेत ते महत्वाचे आहेत. या चार श्लोकांचा विस्तार म्हणजे उरलेले 696 श्लोक. 700 श्लोकांची गीता आहे. त्याच्यातले हे 4 श्लोक गीतेत मानवी जीवनाचा इतका कमी प्रमाणातल्या विचारानं उद्धार करणं हे फक्त गीतेला जमलंय, दुसऱ्याला जमलं नाही. 4 श्लोकात मानवी जीवनाचा उद्धार आहे. 4 श्लोकात, 4च श्लोकात देव भेटतो. 10 उपनिषद गरज नाही. त्याच्यातलं बृहदारण्यक वाचताना तर प्राण जातो. त्याचं नावच बृहद आहे. बृहद म्हणजे मोठं. इतकं मोठं उपनिषद आहे. छांदोग्य उपनिषद संपता संपत नाही. मांडुक्य उपनिषद कळता कळत नाही. ईशावास्य उपनिषद 19 श्लोकांचं पण म्हटल्याबरोबर संपतं, पण ते संपलेलं कळायला आयुष्य जातं. तैतरीय कळत नाहीत कशाच्या संबंधानं. मांडुक्य तर कळायला भलतं कठीण. 4 श्लोकात देव भेटतो. 4 श्लोकात. कोणत्या ग्रंथात एवढं सामर्थ्य आहे सांगा ना? 4 श्लोकात देव भेटवायचं. 4 श्लोकात जीवनाची इति कर्तव्यता. गोष्टी सांगेन युक्तीच्या 4च गोष्टी भगवंतानी सांगितले. युक्त्या 4च जीवनामध्ये. 1, नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयो तत्वदर्शिभी. युक्तीची एक गोष्ट. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. 2, मन्मना भव मद्भक्तो मद्याजिमाम नमस्कुरु मामे वैश्यसि युक्तैव मात्मानं मत्परायणः. 3, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहंत्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. 4 गीतेतल्या ह्या 4 गोष्टी सांगेन युक्तीच्या 4. या 4 युक्तीच्या गोष्टी म्हणजे हे 4 श्लोक आहेत. भगवंतानी 4च युक्त्या सांगितल्या जीवनामध्ये. काय काय सांगितलं? नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस्त्वनयो तत्वदर्शिभी. संपणारं काय न संपणारं काय याच्यातला विवेक करा. युक्तीची पहिली गोष्ट.
कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हे तुर्भुर माते संगोस्त्व कर्मणी. माणसाने कर्माच्या फलाकडे दृष्टी न ठेवता कर्तव्य कर्म म्हणून कर्मामध्ये प्रवृत्त झालं पाहिजे. 2 विवेक करा, कर्तव्य धर्म पाळा. 2 कर्तव्य धर्म पाळत असताना सर्वात महत्वाचं काम करा. मन्मना भव, मद्भक्तो भव, मद्याजी भव, माम नमस्कुरु. मन्मना भव, मन भगवद रूप करा. मद्भक्तो भव, भगवंताचा भक्त व्हा. मद्याजी भव, भगवंताचे व्हा. आणि माम नमस्कुरु, भगवंतालाच नमस्कार करा. म्हणजे मन भगवंतालाच द्या, भगवंतालाच नमस्कार करा, भगवंताचेच भक्त व्हा आणि भगवंताचेच होऊन राहा. ही युक्तीची तिसरी गोष्ट आहे. आणि हे सगळं कर्तव्य कर्म या भक्ती भावनेनं, विवेकानं निवडलेलं कर्तव्य कर्म या भक्ती भावनेनं केल्यानंतर शेवटी एक करा, सर्व धर्मान परित्यज्य, सर्व धर्माचा त्याग करा आणि एका कृष्णाला शरण जा. तो कृष्ण आपल्याला सर्व पापातून बाहेर काढेल. म्हणून त्याच्या चरणी सर्व धर्माचा लय करा. ही जीवनाच्या यशस्वीतेची शेवटची युक्तीची गोष्ट भगवान सांगतात. या 4 गोष्टी ज्याला पाळता आल्या त्याला देव साक्षात दिसला. म्हणून 4च श्लोकामध्ये भगवत दर्शन घडवण्याचं सामर्थ्य गीतेच्या ठिकाणी असल्यामुळं ज्ञानोबारायांनी, कारण सध्याच्या कलियुगामध्ये माणसाकडे वेळ नाही, फार वेळ द्यायला नाही आहे. जीवनाचा विचार करण्याकरता फार वेळ नाही. सकाळी उठलं की काम, काम झालं की घर, घर झालं की झोप, झोप झालं की काम. याच्या आम्हाला वेळ नाही. रिटायर झाल्यानंतर तर फार काम. मी तर नेहमी सांगत असतो, माणसं आम्हाला सांगतात महाराज आता आम्ही रिटायर झालो, आम्हाला काही काम नाही. पण अडचण ही आहे, रिटायर झालेल्याला जेवढी कामं आहेत तेवढी कामावर जाणार याला नाहीत. पोरांना शाळेत सोडायचं यांच्याच नशिबाला आहे, शाळेतून आणायचं यांच्याच नशिबाला आहे, शाळेतून येता येता भाजी आणायचं यांच्याच नशिबाला आहे, आणलेली भाजी चिरून द्यायचं यांच्याच नशिबाला आहे. मी तर काही ठिकाणी चिरलेली भाजी करून घालायचं यांच्याच नशिबाला आलेलं पाहिलं. आणि हे म्हणतात आम्ही